त्यांच्या पक्षाची भूमिका जी आहे ती उर्दूला विरोध करण्याची. योगी आदित्यनाथ असतील किंवा इतर काही जे त्यांचे प्रमुख नेते आहेत त्यांनी उर्दूला विरोध केला. पण मला कौतुक आहे देवेंद्र फडणवीस यांचं. त्यांनी राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी उर्दू शायरीचा आधार घेतला. शायरी आहे ती फार नवीन नाही आहे. शाळेतली मुलंही वापरतात हल्ली ही शायरी. तुम्ही म्हणताय ती अनेक वर्ष वापरली जाते. मूळ मुद्दा बाजूलाच राहतो आहे. तुम्ही निवडणूक आयोगाच्या चेहऱ्यावरची धूळ का पुसताय? देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाच्या चेहऱ्यावरची धूळ पुसतायत. ती स्वतः निवडणूक आयोगानं पुसायला पाहिजे. यांना काय कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळालं आहे का निवडणूक आयोगाकडून भारतीय जनता पक्षाला की आमच्या चेहऱ्यावरची चिखलफेक झालेली आहे, जी धूळ उडवली जाते आहे सर्व राजकीय पक्षांकडून जगभरातून, ते पुसण्यासाठी देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांना आम्ही नियुक्त करतो असं काय मला माहीत नाही. निवडणूक आयोगाला राहुल गांधींनी प्रश्न विचारलेले, भारतीय जनता पक्षाला नाही. उत्तर राजीव कुमारांपासून ज्ञानेश कुमारापर्यंत ह्या लोकांनी द्यायचं आहे. आणि हे प्रश्न फक्त निवडणुकीपुरते नाही आहेत. गेल्या 10 वर्षात निवडणूक आयोगाने जे कांड केलेले आहेत, कांड म्हणजे मग ते मूळ शिवसेना शिंदेला देण्यापासून ते मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या हयातीत अजित पवारांना देण्यापर्यंत हे सर्व अमित शहांच्या दबावाखाली झालं, राजकीय दबावाखाली झालं. हा सुद्धा निवडणूक जिंकण्याचाच एक भाग होता. याच्यावर सुद्धा तुम्हाला उत्तरं द्यावी लागणार आहेत ना निवडणूक आयोगाला. ही तुमची जी उत्तरं चाललेली आहेत ना, थातूर मातूर छाछूगिरी आहे. तुम्ही अथॉरिटी नाही आहेत निवडणूक आयोगाच्या वतीनं. गेल्या 10 वर्षातला निवडणूक आयोग हा मोदी शहांच्या पिंजऱ्यात पोपट विठू विठू तरी बोलतो, मिठू मिठू बोलतो. हा पोपट तेवढाही बोलत नाही. हा झालेला अकबर बादशाहचा पोपट. तो जिवंत आहे की मेला आहे हे सांगण्याची हिंमत होत नाही आहे. हे असे प्रकार महाराष्ट्रात जे सुरू आहेत ना, याला उत्तर द्या त्याला उत्तर द्या आहेत आणि ही सोंग आहेत. राज्याचा आणि देशाचा निवडणूक आयोग यांनी आत्मा विकलेला आहे गेल्या 10 वर्षापासून. आणि भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून ते काम करत आहेत, हे लपून राहिलेलं नाही. निवडणूक भारतीय जनता पक्षावरती आम्ही आरोप केला तर राजीव कुमार नावाचे निवडणूक आयुक्त उत्तर द्यायचे सरकारवरती आरोप केल्यावर. निवडणूक आयोग हे एक संविधानिक पद आहे, घटनात्मक पद आहे. त्यांनी निष्पक्षपाती पद्धतीनं या देशातल्या निवडणुका घ्यायच्या असतात.